आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत आनंदा वाचोनी वाणी नवेचावी श्रवण करावी आनंद गीता आनंद नामी लीन करो नियामन जीवाशी पावन करी बापा आनंदा वाचोनी वाणी नवेचावी श्रवण करावे आनंद गीता बाळगीर स्वामी मने बापूजी ऐसी घडी बाळगीर स्वामी मने बापूजी ऐसी घडी देता द्रव्य कोडी मिळेची ना आनंदा वाचोनी वाणी नवेचावी श्रवण करावे आनंद गीता दत्ता प्रभू सुकलम केवलम ज्ञान मूर्ति द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वादि साक्षभूतम भवार्तीत त्रिगुण रहितम सद्गुरुतम नमामि ध्यानमूलम गुरुमूर्ति पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्ये मोक्षमूलम गुरुकृपा जय जय सद्गुरु कृपा सिंधु तू करीशी परलोकीचा बोधू सृष्टी अवतार करावया छेदू जन्म मरणाचा माझे अपराध मोजिता पिंड ब्रह्मांड न पुरे लिहिता तू सद्गुरु उदार दाता असता शिष्यचा तका काय चिंता जय जय सद्गुरु महामेरू भक्त जनाशी तुझा दारो सुखी तारीशी हा भवसागरो तुझ्या कृपेने जाणीजे आता नमो साधू संत सज्जनासी जेने केल्या उपकाराच्या राशी कैसा उतराई हो त्यासी वाचेवर निता न जाय नमन माझे गुरु नमन माझे गुरु राया माझे गुरु महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती रायगडी मंदिरी वशी माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरा प्रती जोडली जयाने ख्याती नमन माझी दया शिव छत्रपती आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत आनंदा वाचोनी वाणी नवेचावी श्रवण करावी आनंद गीता प्रस्तुत प्राप्त स्थळी पुण्य पावन पवित्र प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञान भक्ती वैराग्य भूषण आनंद दत्त संप्रदायातील थोर रत्न कैवल्य सम्राट ज्यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व महाराष्ट्रामध्ये आनंद दत्त संप्रदाय हा प्रचलित झाला अशी थोर विभूती संत श्रेष्ठ सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज त्यांचे पट्ट शिष्य बापूजी पाटील बोळसेकर गुरु आणि शिष्यांच्या संवादातील निर्मित झालेला
ज्ञानाचा गूढगम्य विषय म्हणजे हा 4 चरणाचा अभंग आहे. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग गुरु आणि शिष्य या दोघांच्या संवादातील आहे. गुरुने शिष्याला जे ज्ञान दिलं ते शिष्यानं स्वतःसाठी वापरलंच. अनंत जडमोड जीव या सृष्टीमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे या उदात्त हेतूनं, उदार अंतकरणानं अनंत पाठ प्रकरणामध्ये तो अभंग रेखाटला गेला. संत श्रेष्ठ बापूजी पाटील बोळसेकर आणि बाळगीर महाराज यांची जी ज्ञान चर्चा झाली, ती ज्ञान चर्चा 4 चरणाच्या अभंगातून जीवाचं स्वहित सांगणारा, त्यागावं काय आणि भोगावं काय या 2 गोष्टीचा उपदेश करणारा, उपदेश प्रकरणातील अनंत पाठातील हा 4 चरणाचा अभंग. दत्ता प्रभू दत्ता प्रभू. अभंगाच्या प्रतिपादे विषयाचं प्रतिपादन करण्याच्या अगोदर कार्यक्रमाचा अल्पशः परिहार. नयन मनोहर सुंदर असा कार्यक्रम, डोळ्याचे पारणे फेडणारा, कर्मसृष्टीवर स्वर्गसृष्टीचं दर्शन घडवून आणणारा, थेट आपल्याला भूलोकामध्ये बसून स्वर्गलोकातील दर्शन घडवून देणारा हा एकमेव सुंदर कार्यक्रम अखंड दत्तनाम सप्ताह मौजा पाटोदा थडी या गावामध्ये आयोजित केलेला आहे. खरोखरच अतिशय सुंदर हा दिव्य देखणा कार्यक्रम, डोळ्याचे पारणे फिटले पाहिजेत असा हा सुंदर कार्यक्रम गाववासियांनी गुरुभक्तांनी आयोजित केला. संत श्रेष्ठ समर्थ नारायणगीर महाराज, गुरु बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेने चालत असलेला हा सर्व पाटोदावासियांच्या सहकार्यातून प्रेरणेने हा सप्ताह अतिशय उत्साहामध्ये, थाटामध्ये, भव्य नियोजनामध्ये चालू आहे. करावं तेवढं या नामधारकांचं, गुरुभक्तांचं आणि या गावातील सर्व अन्नदाते, सर्व जे काही मंडळी आहेत, सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरोखरच अतिशय सुंदर नियोजन, संप्रदायाला साजेल आणि शोभेल अशाच पद्धतीचा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. सर्व गुरुभक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तन सेवेचा हा आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. त्याबद्दल सर्व संयोजक, नियोजक, गावकरी, गुरुभक्त सर्वांच्या चरणाप्रती नतमस्तक होतो. कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केले गेले आहे. कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व गुणी मंडळी, अतिशय नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात असणारी सर्व मंडळी या ठिकाणी आहे. आमचे मृदंगाचार्य मनोज महाराज शिंगणगावकर, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे मृदंगाचार्य, आमच्या स्वतःच्या गावामध्ये ज्यांनी 7 दिवस राहून 2 वर्ष सप्ताह केला. अतिशय नियोजनामध्ये अतिशय गोड वाद्यकार आमचे मनोज महाराज आहेत. त्यानंतर आमचे आपले बालाजी महाराज आळंदीकर यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर असणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर पांडुरंगरावजी हाके, आमचे थडी बोरगाव येथील उत्कृष्ट प्रकारचे तुम्ही मृदंग वाजवता, टाळे वाजवता, कधी गायन बी करता, अशी सुंदर व्यक्तिमत्व. त्यानंतर आमचे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्या संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, काम पडलं तर कीर्तनही करतात, प्रवचनही करतात, भजनही करतात आणि गायन सुद्धा करतात. म्हणजे मला हे जमते, मी ते करायला काही साधा माणूस नाही असं त्यांच्याकडे नाही. म्हणजे सर्व असून सुद्धा मीपणा नाही असे असणारे शांती ब्रह्म म्हणायला हरकत नाही आमचे राजाराम पाटील चोंडीकर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यानंतर आमचे आनंद महाराज बोरगावकर, त्यांचा परिचय सर्वांना आहे. नांदेड जिल्ह्यातील अतिशय थोर गुरुभक्त, ज्यांच्या घरामध्ये सर्वस्वी परंपरा संप्रदायाची, स्वतः घरामध्ये 3 कीर्तनकार, 1 मृदंग वादक असे असणारा त्यांचा परिवार, आमचे आनंद महाराज बोरगावकर यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यानंतर आमचे काकाश्री धोंडीबा पाटील बोडके चिटमोगरेकर, अतिशय सुंदर आवाज ज्यांचा आहे, अशी त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यानंतर आता एक कोणत्या संस्थेची, गावातील सर्व छोटे छोटे बालक, सर्व असे असणारे आमचे थडी बोरगाव येथील विनेकरी, एवढा मोठा विना त्यानं घेऊन तेवढं वजन सहन करायला, त्याचं सुद्धा त्यावेळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सोपं नाही, खरं वाटत नसेल तर घेऊन बघा, लई जड राहते हे. एवढा विना घेऊन उभं टाकलेत अतिशय थाटामध्ये. तुम्हाला नाचायला मोकळं ठेवायचं होय, परंतु आमचे नाचण्यासाठी आदरणीय मारुतरावजी मामा येडग्याळकर
यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. सुंदर प्रकारचे त्यांचं काम चालू आहे. बऱ्याच सप्त्यामध्ये बऱ्याच युट्यूबवर दिसतात. आम्हाला कधी फोन लावतात आणि विशेष म्हणजे शाळेत न जाता एक बार तुम्ही नंबर सांगा आणि एक वर्षाला विचारा, तुमचा नंबर त्यांना मुफत असतो. या विशेष गुणांनी ज्यांची ओळख आहे, हेच नाही बरं दुसरे चांगले गुण आहेत ओळखण्यासारखे, असे असणारे आमचे मारुतरावजी मामा आहेत. त्यानंतर आमचे पेटी मास्तर आपल्या पाठोदा येथील संभाजीरावजी यांची सुद्धा उपस्थिती आहे. सर्वांचं एखाद्याचं नाव जरी चुकून राहिलं असेल तरी ऍडजस्ट करून घ्या. आमचे महाराज या मठाचे पुजारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे लाब्धी दत्त मंदिर येथील चॅनल यांचं सुद्धा या ठिकाणी नियोजन आहे. लाब्धी दत्त मंदिर यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. त्यांचं सुद्धा चॅनल आहे. त्यानंतर अतिशय उत्कृष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा जो प्राण आहे, या कार्यक्रमाला अजून जास्तीत जास्त रूप देणारा, या माणसांच्या मध्ये ऊर्जा भरवणारा जो महत्वाचा पार्ट आहे त्याला साऊंड सिस्टम म्हणतात. ही सिस्टम गजानन हत्नीकर यांची साऊंड सिस्टम आहे. अतिशय सुंदर आवाज या ठिकाणी त्यांनी नियोजित केला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. स्वतः ते बसून आहेत, बघाले कवा येते की आपल्याकडे. अतिशय सुंदर असणं नियोजन. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही सर्व श्रोते मंडळ ज्यांच्यामुळे हा मंडपाला शोभा आली, या भव्य दिव्य भगवंताच्या प्रांगणामध्ये असणारा कार्यक्रम, या कार्यक्रमाची शोभा तुमच्यामुळे आली. सर्वांच्या चरणाप्रती आदरभाव व्यक्त करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. दत्ता प्रभू दत्ता. आनंदा भजावे द्वितासी त्यागावे, सर्वाभूते पहावे भगवंत. आनंदा वाचोनी वाणी नवे चावी, श्रवण करावे आनंद गीता. आता लक्षपूर्वक ऐका. इथपर्यंतचा खेळ वेगळा होता. हे नावं बिव पिक्चरचे पडतात की नाही, ते होय इथपर्यंत. आता इथून खरी स्टोरी सुरू झाली आपल्या कार्यक्रमाची. अभंग हा 4 चरणाचा आहे. अभंग हा गुरु आणि शिष्य दोघांच्या संवादातील आहे. अभंग हा उपदेश करणारा आहे. आता विशेष 4 चरणाचा अभंग कशासाठी हा जर प्रश्न पडला तर 2 चरणाचे आपण 4 चरणाच्या 4 माणसाच्या खांद्यावर जाण्याच्या अगोदर, 2 चरणाचे आपण 4 माणसाच्या खांद्यावर जाण्याच्या अगोदर 4 चरणाचा अभंग जर डोक्यात घेतला तर नक्कीच ज्या 4 जणांच्या खांद्यावर आपण जाणार आहोत ते जात असताना आपला तिथला शेवट गोड होतो. दत्ता प्रभू. या 2 चरणाचेला 4 जणांच्या खांद्यावर जायचं आहे, बरोबर आहे. आपण 2 चरणाचे 4 जणांच्या खांद्यावर शेवटी जाणार आहोत. म्हणून 4 जणांच्या खांद्यावर जात असताना आपला तिथला शेवट गोड होण्याकरता अभंगाचे जे 4 चरण आहेत, हे 4 चरण आपल्या डोक्यामध्ये उतरणं, जीवनामध्ये त्याचं अनुकरण करणं हे महत्वाचं आहे. गुरु आणि शिष्य ज्या वेळेस संवाद करू लागतात, तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. विशेष रूपाने विचार जर करायला गेला, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक लोक भेटले की वेगळं वेगळं बोलतात. एखादे संसारिक माणसं भेटले तर संसाराची चर्चा करतात. कसं काय आमदार, सोयाबीन पिकलं की नाही, कापूस कसा आहे, शेताकड कसा आहे, जनावर कसे आहेत, घर कसं आहे, लेकर बाळ कसे आहेत, असं कोण बोलते. जे संसारिक आहेत त्यांचं भाष्य असं असते. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातले माणसं जा तिकडे मग ते शिक्षणाचा विचार बोलतात, शिक्षणाच्या विषयी बोलतात. राजकीय क्षेत्रातले माणसं 2 भेटले की ते माणसं राजकारणाविषयी बोलतात. कसं कसं मतदान आहे, काय काय नाही, कोण आले निवडून, कसं आले, त्यांची चर्चा वेगळी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस बदलला, व्यक्ती बदलला की व्यक्तिमत्व बदलते, आणि व्यक्तिमत्व बदललं की बोलण्याची परिभाषा बदलते. दत्ता प्रभू. सांगण्याच्या पाठीमागलं कारण एकच आहे की ज्याला देव पाहिजे असणारा तो आहे, आणि जो देवालाच भेटवून देतो देणारा तो आहे. बापूजी पाटील असणारे
हे संत होते, भक्त होते, त्यांना देव पाहिजे होता. आणि बाळगीर महाराज असणारे त्यांना देव कुठे आहे हे दाखवित येता होता. म्हणजेच ज्या दुकानामध्ये आपण गेलो, आता उदाहरण खरेदी आपल्याला करायची आहे, शेताकडचं बियाणं आणायचं आहे, सोनाराच्या दुकानात जाऊन जर आपण मागितलं, भेटेल काय हो? भेटणार नाही. गिराईक वेगळा, दुकान वेगळं. परंतु या ठिकाणी असा विचार आहे, संत श्रेष्ठ सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज हे देव दाखवण्याचं दुकान आणि संत बापूजी पाटील ज्यांना देवच बघायचा होता, त्या दोन्ही गोष्टीची जाडजोड, म्हणजे ज्या गोष्टीसाठी जिथे गेले तिथे हे गोष्ट मिळाली. आणि मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी हा अभंग आहे. आता दोघांची भेट झाल्यानंतर काय प्रसंग घडला असेल, त्या ठिकाणी 32 अभंग आपल्याला आनंदपाठामध्ये बघायला भेटतात. त्याचे व्यतिरिक्त बरेच अभंग आहेत. आपल्याला हे एका अभंगाविषयी विचार करायचा आहे. ज्यावेळेस बाळगीर स्वामींची बापूजी पाटलाची भेट झाली, त्यावेळेस त्यांनी उपदेश केला 4 गोष्टीवर. किती? 4 गोष्टीवर उपदेश केला. प्रथम चरणाच्या पूर्वार्धातला पहिला शब्द आनंदा भजावे द्वेताशी त्यागावे. आनंद मालकापासून या ठिकाणी आपल्या अभंगाची सुरुवात झाली. लक्षपूर्वक आहे का? आनंद मालकाच्या नावापासून या अभंगाची सुरुवात झाली. आनंद मालक हा शब्द वेगळा, परंतु आ या स्वरापासून या शब्दाची, या अभंगाची निर्मिती झाली. आ नावाचा स्वर, तुम्हाला सांगतो, काही स्वर मिश्रित शब्द आणि व्यंजन आणि स्वर एकत्र केलेले शब्द. स्वर असा आहे की प्रत्येक व्यंजनामध्ये तो गुप्त रूपाने मिसळ आहे. स्वर कोणते? 16 स्वर, 36 व्यंजन, अ आ इ हे स्वर. मग हे असणारे गुप्त रूपानं दिसत नाहीत, परंतु व्यंजनामध्ये सुद्धा असतात. जसं झाडामध्ये पाणी गुप्त रूपानं असते. पाणी झाडामध्ये, पानामध्ये, मुळामध्ये, खोडामध्ये, कुठे बघा पाणी गुप्त रूपानं असते. तसं हे व्यंजनामध्ये स्वर काम करतात. कसे? तर उदाहरण घेऊन बघा, तुम्ही कोणत्याही व्यंजनाचा उच्चार करा, क चा उच्चार करा, क चा उच्चार जरी केला तरी अ हा स्वर त्याच्यामध्ये आहेच. क मध्ये अ आहे, क मध्ये अ लढलेला आहे. तसं या ठिकाणी काही शब्द व्यंजनाला घेऊन स्वराचे बनतात, काही शब्द निव्वळ स्वराने बनतात. त्यामध्ये जगातील सर्वात मोठा शब्द एक तयार झाला, त्याच्यामध्ये व्यंजनाचा उपयोगच नाही. व्यंजन हे कठोर वर्ण आहेत आणि स्वर हा मृदू वर्ण आहे. स्वर जिथे 2 स्वर एकत्र येतात आणि शब्द होतो, तो जगाच्या पाठीवर असा एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे आई. त्या शब्दाचं नाव आहे आई. आ हा सुद्धा स्वरच आहे, ई हा सुद्धा स्वरच आहे. इथे व्यंजनाचा वापर नाही. म्हणून हे दोन्ही वर्ण, दोन्ही असणारे मृदू म्हणजे मऊ, मवाळ, लोण्यासारखे हे 2 शब्द आहेत. आई हा शब्दच लोण्यासारखा आहे. मग आई कशी कडक असू शकते बरं? आई सुद्धा लोण्यासारखीच असते. सांगायचं तात्पर्य, अभंगाची सुरुवात आ शब्दापासून झाली. आनंद मालकाचं भजन करावं. आनंद मालकाचं भजन करत असताना काय करावं? तर त्यासाठी पथ्य एक सांगितलं, आनंदा भजावे द्वेताशी त्यागावे. भजन करत असताना भजन करत राहा आणि द्वेत करत बसा असं सांगितलं नाही, द्वेत बाजूला काढा. आता उपदेश 4 जणांवरती केला. त्याच्यापैकी प्रथम टप्प्यावर उपदेश केला की सर्वाभूती पहावे भगवंत. आपल्या डोळ्याने सर्व चराचरामध्ये भगवंत बघितला पाहिजे, देव बघितला पाहिजे असं शास्त्र सांगते. आता आपल्या डोळ्यानं चांगुलपणा दिसते, काही वाईटपणा दिसते. आपण चांगले, दुसरे वाईट, हा आप पर भाव द्वेत भाव जो आहे तो बाजूला काढून टाका असं महाराजांचं म्हणणं आहे. की बाबा आनंदाचं भजन केल्याशिवाय हा द्वेत जाऊ शकत नाही. सूत्र थोडं वेगळं आहे. द्वेत काढल्याशिवाय भजन करणं शक्य नाही. आणि भजन करायचं असेल तर या ठिकाणी द्वेत काढावा लागतो. आणि हा द्वेतच काढायचा असेल तर भजनच करावं लागते. म्हणजे दोन्हीची जाडजोड आहे. आनंदाचं भजन करा, डोळ्यावरील तुमच्या पडदा काढा. माणसाला काय आता काही गोष्टी चांगल्या बघा, डोळ्यांनी काय बघावं? भगवंताचं स्वरूप बघावं. जीव मात्रामध्ये आनंद मालकाची ज्योत स्थिरावली आहे. प्रत्येकामध्ये त्याचाच अंश आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये त्याचाच अंश आहे. हे या डोळ्यानं बघावं.
असं शास्त्राचं म्हणणं आहे. परंतु आपल्याला काय बघावं वाटते, कोणाचं कधी बरं वाटणार, कधी कोणाचं चांगलं बघू वाटणार, हे आपल्या डोळ्याचा एक गुणदोष आहे. याच्यामध्ये चांगले गुण आहेत, काही दोषे आहेत. दोषाचं जर वर्णन करायचं झालं तर माणसाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बरं वाटलं पाहिजे, हा डोळ्यातला दोष काढून टाकायचा आहे. हा डोळ्यातला दोष काढून टाकायचा आहे. माझं, त्याचं, मी, तू, हा जो येत आहे हा सुद्धा पडदा मायेचा डोळ्याच्या बाजूला काढायचा आहे. एवढंच नाही हो, माणसाला आपल्या स्वतःबद्दल सुद्धा एवढं चांगलं वाटते, कोणालाही बरं मजा असेल, म्हणजे स्वतः माणसाला मी फार सुंदर असावं आणि आहेच हा विश्वास आहे. बरोबर आहे, फार सुंदर मी आहे आणि असावंच यासाठी माणूस प्रयत्नशील आहे. कोणाला तरी वाटते काय मी खराब व्हावं, खरं सांगा वाटते का? कोणालाही वाटत नाही. आरशा समोर गेलं की माणसाला वाटते काय भारी दिसालो आज, वाटते खरं आहे की काय छान दिसालो आज वाटते. एकदा एक मावशी काय केली, डोळ्यावरून सांगालो, एक म्हातारी मावशी आरशाच्या दुकानामध्ये गेली. आरशाच्या दुकानामध्ये गेली, आरसा घेतला, आरशामध्ये बघितलं आणि म्हणली दादा हा आरसा केवढ्याला दिला बरं म्हणली. दुकानदाराने सांगितलं मावशी 50 रुपयाला आरसा आहे. 50 रुपयाला आरसा आहे म्हणल्या बरोबर त्या म्हातारीनं आरसा आपटीला तिथं. काय बापा म्हणली, काय आमचं पहिलं चेहरा तोंडही दिसत गेले म्हणली आईन्यामध्ये, काय तवाचे आरशे बी होते म्हणली. 5 रुपयाचा आरसा तोंड असं भक दिसत गेले. आरसा 5 रुपयाचा होता, तोंड भक दिसत गेले. दुकानदारानं म्हणला मावशी कवाच सांगालीस म्हणला 25 वर्षा खाल्लं सांगालो. विचार कर मावशी म्हणला 25 वर्षा खाल्लं तुझं तोंड आता राहिलं असं काय बरं म्हणला. आता प्रभू 25 वर्षा खाल्लं ही तोंड मला आताही तसंच दिसावं अशी अपेक्षा जर आपल्या या डोळ्यामध्ये असेल तर हे डोळ्याचं कार्य होय काय हो? हे डोळ्याचं कार्य नव्हतं. याच्यावरती पडदा मायेचा आलेला आहे. हा मायेचा पडदा बाजूला काढा. आणि मायेचा पडदा जर बाजूला गेला, आता मायेचा पडदा कोणाच्या डोळ्यावरती नव्हता? अनुसया मातेचं उदाहरण आहे आपल्या बाळकडीमध्ये. सर्व भाव समजी मानी म्हणा, तिचेच व्रत पाहण्या निर्गुण मुनी तो आला गुण. सर्व भाव चराचरामधल्या सगळ्या गोष्टी जिला समसमान दिसायच्या त्याच अनुसया मातेच्या कर कमळामध्ये अनुसयेच्या करी उभा अंजोळीत प्रगट दिसत असे. आता गमत कशी आहे बघा, इथं थोडी गमत आहे. आनंद सद्गुरु सर्वासी आधारो अत्री ऋषीश्वरू उपासिला. आनंद सद्गुरु असणारा सर्वांचा आधार कोण उपासना केली त्याची? थोडक्यात लक्षपूर्वक बघा. आनंद सद्गुरूची उपासना कोण केली? अत्री ऋषींनी केली. आणि भगवान कोणाच्या हातामध्ये आले? अनुसया मातेचे आले. आता अभंगामध्ये 2 चरण 2 प्रकारचे सांगितले. उपासना करणारे कोण? अत्री महाराज. आणि ज्यांच्या कर कमळामध्ये भगवंत आले ती अनुसया माता, म्हणजे श्रेष्ठ अनुसया माता होती. आणि अनुसयेच्या दृष्टीमध्ये सर्व प्रकारचा भाव सम होता. कोणी बी या समान, आपलं परक द्वेत कसल्याही प्रकारचा नव्हता. म्हणून तुम्हाला सांगतो, आता तुम्ही सर्व माता माऊल्या म्हणजे अनुसया मातेच्या रूपात आहात. तुम्ही काही लहान सहान नाही. तुमचा विचार केला तर खूप तुमचा करावा तेवढं कौतुक कमी आहे. कारण का स्त्री शक्ती ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. इथं कोणताही वेद विद्याचा असो,
अध्यात्म विद्येचा असो की ब्रह्मविद्येचा असो की परविद्येचा असो, येणाऱ्या अवताराला तुमचा आधार घेऊन इथं यावं लागलंय या ठिकाणी. म्हणून तुम्ही एवढ्या महान हा मावशावा लक्षपूर्वक आहे का, तुम्ही एवढ्या महान हा म्हणूनच आपले कारभारी आपला भितात, येणे भीत नाही बरं. तुम्ही महान हा म्हणून भितात, खरं आहे की नाही? भिता की नाही आपण? आता तरी भिवू नका माझ्या पुढे तरी. खरं आहे की नाही? भिता की नाही सांगा? भिता, बरोबर आहे. त्या सूर्याला मान आलेली. बरं, खरंच जर तुम्हाला भिना कोणाला वाटत असेल, खरंच तुमच्यात हिंमत असेल तर हात वर करा बरं. कोण कोण भिना? कोण कोण भिना ते हात वर करा. कसं आहे, चुकून माकून हात वर केला याला कीर्तन करून जायचं निघून आताच. आपल्याला रोजचाच प्रसंग आहे असं वाटत. म्हणजे सांगायचं तात्पर्य भिवावंच लागते सूर्य. काय झालं एका गावामध्ये 5-50 माणसामध्ये माणूस बसला होता. 5-50 माणसामध्ये बसल्यावर घरही त्याचं रस्त्यालाच होतं आणि माणसात बसून मोठ्या मोठ्या गप्पा हाणू लागला. बायको दरोजात उभं टाकली. माझ्याकडे बघा, बायको दरोजात उभं टाकली आणि हे बोट फक्त असं केली. कसं? याला फक्त एका कांडीतूनच वाकवलं, इतक्यातून. याला एका कांडीतून वाकवलं. वाकवल्या बरोबर 5-50 माणसातल्या मंत्रालयातल्या गोष्टी बोलू लागला होता. तिथून उठला. माणसं बसल्यावर अलीकडलं पलीकडलं बोलच ना, डायरेक्ट तिकडलं. त्या ठिकाणी तिथून उठला की लग 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 घरला आला. काय होय म्हणला. बायकोला म्हणली काही नाही. आणि बोलल्या की म्हणलं, बायकोने बोलल्या की म्हणलं, बायकोनं सांगितलं मी तुम्हाला बोलेल नाही म्हणली, मी फक्त माझ्या बोटाची ताकद बघलो म्हणले. किती आहे? दत्ता प्रभो, दत्ता प्रभो. एका बोटामध्ये अर्धच वाकिल्यावर इतकी ताकद आहे की तुम्ही उठून येऊ शकता. मग हे 5 जर ते काम या एकाच 4 तर बंदच होते ना, एकाच काम नव्हतं की एका बोटातल्या अर्ध्याच बोटानं काम केले तर तुम्हाला उठून याची वेळ आणली. तुम्हाला उठून लावायला बी मला हेच हात काही अवघड जाणार नाही. तसं या ठिकाणी मी ताकद बघलो म्हणले. विनोदाचा भाग सोडा. स्त्री शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. कारण का? स्त्रीमुळे, स्त्रीच्या एका पतिव्रतपणामुळे, स्त्रीच्या एका तपामुळे, स्त्रीच्या एका आचरणामुळे, स्त्रीच्या एका ज्ञानामुळे भगवान दत्तात्रय प्रभूला निरालंब सृष्टीहून इथंच यावं लागलं. इथं येण्यासाठी तुम्हाला सांगतो, ज्ञानपदाच्या अनादि सृष्टीच्या आनंद मालकाने सुद्धा निरालंब सृष्टीच्या ब्रह्मानंद स्वामीला सांगितलं, आनंद म्हणे आनंद कंदाशी तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता.
सत्ता, देवावर सत्ता गाजवणारी शक्ती म्हणजे पतिव्रता स्त्री. ही स्त्री शक्ती त्या अनुसया मातेनं सर्व समभाव डोळ्यांनी बघितला, दिसणाऱ्या जगातल्या गोष्टीवर समान नजरेनं बघितलं. म्हणून तिच्या ओंजळीमध्ये, तिच्या हातामध्ये भगवान दत्तात्रय प्रभू अवतरले. जन्म घेतला नाही, दत्त जन्म आहे असं आपण म्हणतो, परंतु दत्त प्रगट दिन आहे, दत्त अवतार दिन आहे. दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला नाही, अवतार झाला. लक्षपूर्वक ऐका, दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला नाही, अवतार झाला, प्रगट झाला. प्रगट दिन आता झाली सुधारणा आपल्यामध्ये म्हणा, पण थोड्या थोड्या प्रमाणात अजून म्हणतात दत्त जन्म आहे, दत्त जन्म आहे. दत्त जन्म नसून दत्त अवतार प्रगट दिन सोहळा हा कार्यक्रम असतो. त्या अनुसया मातेच्या हातामध्ये भगवान आले. याचं कारण जर असेल, तिच्या डोळ्यामध्ये तुम्हाला सांगतो द्वेत नव्हता. म्हणून सांगतात की काय करा, आनंदाचं भजन करा, द्वेताला बाजूला काढा, तरच या दृष्टीने तुम्हाला काय दिसेल. अभंगाच्या पहिल्याच्या द्वैत्याची त्या दावे लेकराला बघल्यावर अतिशय आनंद वाटते. किती छान प्रकारचं कार्य चालू आहे कमी वयामध्ये एवढ्या. खरंच काहीतरी त्या वारकरी शिक्षण संस्थेचे आपल्या महाराष्ट्रावर खूप उपकार आहेत बरं काय. संप्रदायाच्या कोणतीही संस्था असो, परंतु असे संस्कार घडायचा असेल तर ते वारकरी शिक्षण संस्थेमध्येच घडतात.
सुंदर असं एवढाली लेकर आता ही चित्ती हात टाळ वाजून यांच्या बरोबरीची झोपी गेली असतील, झोपीत एखादी भरते ना म्हणजे भरगळले असतील, उठले असतील असं सांगायचं. प्रबोधता ज्यांच्या पोटी हे हिरे जन्माला आले त्यांचे आईबाप धन्य आहेत, त्यांचं कुळ धन्य आहे. कारण का? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणजे अशी लेकर जन्माला येणं म्हणजे त्यांच्या कुळाचं काहीतरी नाव मोठं करण्याकरता जन्माला येतात. ही संस्कृती आहे आपली. अभंग काय म्हणते? आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत. पूर्वार्धातील भगवंताचं भजन करायला सांगतात, आनंदाचं भजन करायला सांगतात. संत श्रेष्ठ बाळगीर महाराजांनी बापूजी पाटलाला सांगितलं की बाबा रे, आनंदाचं भजन केल्याशिवाय डोळ्यातील द्वेष जाऊ शकत नाही. बापूजी पाटलांनी प्रश्न केला, आनंदाच कशामुळं? कारण प्रश्न करावेत. गुरु आणि शिष्याने प्रश्न केलेला संप्रदाय आपला दत्त संप्रदाय आहे. प्रश्न केले, प्रश्नाचे उत्तर दिले. गुरु महाराजांनी दिले, साक्षात दत्त महाराजांनी सुद्धा प्रश्न उत्तर दिले. यदुराजांनी प्रश्न केले, प्रश्नाचे उत्तर दत्त महाराजांनी दिले. दलादनांनी प्रश्न केले, त्याची उत्तर दत्त महाराजांनी दिले. युगानुयुगामध्ये प्रश्न गुरुनी शिष्यांचं समाधान केलं, देवानी शिष्याचं समाधान केलं. ही आपली परंपरा आहे. म्हणून भजन आनंदाचं का करावं हा प्रश्न ज्या वेळेस केला त्यावेळेस सुंदर उत्तर दिलं बाळगीर महाराजांनी. का? अभंगाच्या पहिल्या आनंद पाठाच्या तिसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं. काय दिलं? जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, जीव त्यावेळेस गुरुनी हे उत्तर दिलं. चला म्हणले अभंगाच्या आनंद पाठाच्या पहिल्या अभंगामध्ये जाऊया आणि तिथं तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय
की आनंदाचं भजन का करावं, त्याचं उत्तर कुठं असेल तर आनंद पाठाच्या पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नेऊन दाखवलं. जीव आनंदाचा आहे, आनंद जीवाचा आहे, म्हणून त्याचं भजन करावं लागते. आणि हे तुम्हाला सांगायची गरज का पडली? संबंध मुळीचा विरळा जाणे. हा संबंध कोणाला बोलते? कुठंतरी क्वचितच तुरळकच लोक आहेत त्यांनाच हे कळते, म्हणून हे सांगावं लागते. आता बरेच लोक आम्हाला भेटतात, तुम्हाला सांगतो काय नाही हो तुमचा दत्त संप्रदाय जिल्ह्यामध्ये उगा कुठं तरी काय म्हणतो. खरं सांग, असे बरेच माणसं आम्हाला भेटतात आणि आम्हाला त्यांना असं म्हणलं म्हणून राग येना, त्याची दया येते आम्हाला. दत्ता प्रभो दत्ता का दया येते विचार करा. तुम्ही नांदेडला सगळेजण गेलाच असाल, जावंच लागते ना. आता नांदेडला आपला जिल्हा आहे, सगळे नांदेडला म्हणा, धर्माबादला म्हणा, तुम्ही गेला असाल. मार्केटमध्ये तुम्हाला सोन्याची दुकानं जास्त दिसतात की बाकीची दिसतात? सोन्याची दुकानं असे लाईनच्या लाईन राहते का मामा? सोन्याची तुम्हाला मोजके कुठं तरी गल्लीमध्ये राहतात. परंतु सोनं घ्यायला तुम्ही असं हलक्या पद्धतीने जाता काय? जात नाही. कसं जाता? सोनं घ्यायला जायचं तुम्हाला माहित आहे, जाड जोड अशी पक्की लावून जाता की नाही, पैशाचे बंडलच्या बंडल. म्हणजे सोनं घ्यायला माणूस रिकामा जमते काय? मग आपला हे भाजीपाला घ्यायला बाय आपली 10 रुपयाची खलती हलवीत जायचं, हलवीत यायचं. तसं नाही, सोन्याचं दुकान आहे हे, आणि हे सोनं असल्यामुळं याची जाहिरात करावी लागत नाही, सत्य आहे. माणसं म्हणतात तुमचा प्रचार नाही, तुमचा प्रसार नाही, तुमचं काही मोठं नाही. अहो जे आहे ते आहे, परंतु सोन्याचं दुकान असणारं हे जीवाच्या हिताचं भांडवल आहे. म्हणून हे आम्ही नाही, बाळगीर स्वामींनी बापूजी पाटला सांगून ठेवलं की हे कुठं तरीच लोकाला कळते. विरळा हा शब्द आहे. विरळा म्हणजे तुरळक लोकाला हा पंथ कळतो, तुरळक लोकाला हा देव कळतो. एका जागी सांगितलं नाही, 2-3 जागी सांगितलं विरळा. गुरु भक्ताचा पार न कळे ब्रह्मदिका, निशान परलोका लावी आले, असा असणारा तो गुरु भक्त असतो. गुरु गीतेचा बोध जाणतो विरळा, मोक्षाचा सोहळा त्याशीच प्राप्त. किती विरळे झाले वय? 2 झाले. 3रा सांगतो, आंधळे हे जग कळहेना काहीच जाणतो. 3 प्रकारची विरळे सांगितले. एक जीव आनंदाचा आहे, आनंद जीवाचा आहे, हे सुद्धा काही लोकांना माहित आहे. त्यानंतर गुरु गीतेचा जो बोध आहे तो सुद्धा तुरळक लोकांना माहित आहे. आणि आंधळे हे जण कळेना काहीच, म्हणजे या अज्ञान भवसागरामध्ये पडलेल्या लोकांना ते कळत नाही, म्हणून हे सुद्धा विरळा जाणतो, तुरळक जाणतो. असा असणारा संबंध आपला आणि आनंदाचा आहे. म्हणून आनंदाचं भजन केल्यानंतर द्वेत डोळ्यावरला पडदा निघून जातो, हे सांगायचं आहे मला. अशा असणाऱ्या आनंदाचा असा आपला संबंध आहे. म्हणून त्याचं भजन केल्यानंतर या डोळ्यावर जे द्वेताचा पडदा पडलाय हे निघून जाते. आता मला तुम्ही एक सांगा, आपल्या 4 चरणामध्ये एक चरण आपलं जवळ संपलं. उपदेश किती जणांवर झाला? तिकडे काय बघा, दत्ता प्रभू दत्ता. उपदेश आता तुम्हाला एवढं लई बोलून तुम्हाला नवरदेवासारखी एवढे लई फुलं दिलं टाकून उगाच बोलल्या का असं म्हणण्याच्या आधी मीच सांगतो. कारण का एवढा मोठा हार, एवढे लई फुलं आमच्या लग्नात कोणी उधळले राहतं. लग्न उगलंही साध्या पद्धतीने, माझं लग्न तर लई लहान असताना झालं. विचार करा, आज 14 वर्षाखाली झाले. एवढा आदर सत्कार तुम्हाला करून आम्हाला विचारासाठी बोलल्या का? बसू द्या की असं वाटेल, तसं काही नाराज होऊ नका. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एका गोष्टीवर उपदेश झाला, ते म्हणजे आपल्या दृष्टीवर, पाहण्यावर, की आनंदा भजावे द्वेतासी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत. पाहण्यावर, डोळ्यावर उपदेश केला. आता डोळ्यावर उपदेश झाला की काय बघितलं पाहिजे? सर्वाभूती भगवंत बघितला पाहिजे. हे बघण्यासाठी काय करावं लागते? आनंदाचं भजन करावं लागते. इथपर्यंत कळालं. त्यानंतर आता हे एक संपल्यावर विषय संपते काय? असं होत नाही. त्यानंतर महाराजांनी सांगितलं आता काय करावं, आता कशावर इलाज करावा हा प्रश्न ज्या वेळेस केला, तुझा इलाज लगेच करतो म्हणून बाळगीर स्वामींनी सांगितलं 2ऱ्या चरणात, वाणी नव्हे
वर्षात एक बार तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या शपथ टाळ्या वाजवा बघा. काय वय आहे, काय उल्हास आहे, काय जोश आहे. उगा विनोदान त्याला खुश करायसाठी नव्हे, काही काही गोष्टी खुश करायसाठी असतात असं म्हणतात बरं. पण मी देवा शपथ सांगालो खुश करायसाठी कोणतीच गोष्ट बोलत नाही. जे सत्य आहे तेवढंच बोलायचं. आपला काय या वयामध्ये एवढं नाचणं म्हणजे ते जसं जसं वाजवले तसे तसे पाय उचलले, तसे तसे पाय उचलले. आणि पाय उचलीत उचलीत काय करले तुम्ही सांगतो. मी 2-3 वेळेस यायचं लक्षपूर्वक ऐकलं, बघलो यायचं बरंच ध्यान करून. असं करतात, असं करतात, असं करतात. असं असं केल्याशिवाय सोडीच ना. म्हणजे यायचं म्हणणं काय होय, ते दिवसभर खालेले कुठं गेले माहित काय. हे पंक्तीमध्ये खालेले भगोनीच्या भगोने रिकामे केलेले ते कुठं हाताने दिसत आलेत असं द्यायचं काय होय. की काय आलेले तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका, हे जेवण नामाचं असं म्हणणं असू शकतं. आता ते बसल्यावर विचारून घेऊ आपल्या चालू मध्ये विचारता येतात प्रभू. विनोदाचा भाग सोडा, सर्वांनी खरंच अतिशय समजा उल्हासाने हे उल्हास. एका माणसाच्या मनामध्ये आनंद म्हणजे एवढ्या या वयामध्ये नाचणं, प्रत्येकाला जोश भरून येणं हे सोपी गोष्ट नाही. आता आमचे आनंद महाराज आहेत, त्यांच्यामध्ये किती जोश आहे. आम्ही किती वेळेस बघतो त्यांना. आम्ही सतत कधीच त्यांचा असा उत्साह गेलाय, कधी नाराज, कधी हसनाशी चेहरा असा दिसतच नाही. म्हणजे एवढा उल्हास त्यांचा. उल्हास जीवनामध्ये महत्वाचा आहे. काही जरी करायचं असेल तरी उल्हासाशिवाय हे परमार्थ होऊ शकत नाही, या गोष्टी होऊ शकत नाही. इथं नाचणं फार अवघड आहे हो. इथं नाचणं फार अवघड आहे. पोरं सोरं म्हणतात इथं नाचायला काय लागले. डीजे वर नाचल्यावर जशी शाट लागल्यावर नसतं तसं नाचावं लागतं. ते नाचणं वेगळं, हे नाचणं वेगळं. आणि डीजे पेक्षा आनंद जास्त इतकं घेता येते. कारण का नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू लगे असं संतांचं वाक्य आहे. तुम्हाला सांगतो त्यानंतर एका गोष्टीवर अभंगाच्या चिंतन झालं आणि तिथं डोळ्यावर उपदेश केला. आता लगेच सांगितलं की डोळ्याचं झालं, पुढचं बोला, पुढचं बोला. त्यावेळेस सांगितलं आनंदा वाचून वाणी न वेचावी. वाणीवर उपदेश केला, याच्यावर उपदेश केला की मालकाच्या नावाशिवाय या वाणीचा वेच करू नका. वेच म्हणजे खर्च करू नका. आपल्याला खर्च करायची फार सवय आहे आणि त्यातलं त्यात फुकटचं खर्च करायची तर लई सवय आहे. जे कष्टानं मिळवलंय, आता आपण कुठं कुठं कशाचा वेच करतो, खर्च करतो. एक 100 रुपयाची नोट असेल तर विचार करा, बाजारात गेलो तर आपण फार लक्षपूर्वक ते खर्चितो. 5-5, 10-10 रुपयाची एक वस्तू घेतो. बारकाईनं आपण 100 रुपये खर्चित असाल, जे 100 रुपये आपल्या आयुष्यामध्ये परत भेटतात तेच 100 रुपये आपण लक्षपूर्वक बारकाईनं खर्च करतो. आणि कधीच न भेटणारी 100 वर्षाची ही नोट भेटली, हिला खर्चिताना कसलाच विचार करत नाही. हे आयुष्य कसं भेटलं. 100 वर्षाचं आयुष्य लिहिले, 100 वर्ष आयुष्य लिहिले, 50 वर्ष झोपीत गेले, 10-5 रोगात गेले, गुरुभक्तीशी काय वरले. ती 100 रुपयाची नाशिवंत नोट खर्चिताना आपण विचार करतो, नाशिवंत गोष्टी घेताना आपण विचार करतो, पण शाश्वत गोष्टी घेत नाही. आता कसं बाजारामध्ये जर गेला तर वांगे जर घ्यायचे झाले, अगोदर भाव विचारता. भाव बरा वाटला तर त्या ठिकाणी वांगे बघता. एक वांगू भोवताल माणूस बघून घेते त्याला की कुठं तरी बारीक छिद्र आहे काय. बरोबर आहे, कुठं तरी बारीक छिद्र आहे काय. एका नाशिवंत वांग्याला म्हणजे संपणार आहे ते वांगू आपण एवढं बारकाईने घेतो. आणि आपल्या संसारामध्ये जेवढं बारकाईने आपण बघतो तेवढं आपण जर या परमार्थामध्ये बारकावा केला तर जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, जीवाचं हित करून घेण्यासाठी जेवढं म्हणाल तेवढं तुम्ही समजाल तेवढं अवघडही नाही, आणि जेवढं तुम्ही सोपं समजाल्या तेवढं सोपं बी नाही. कारण का इथं येण्यासाठी यदुराजाला उपदेश करताना दत्तमाऊली सांगतात, भक्ती मार्ग महाकठीण, जैशी शस्त्राची धार जाण, धारेवरी चाले ऐसा कवन योग्य माझी दुर्लभ. हा भक्ती मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही, कठीण आहे. तलवारीच्या धारासारखं इथं चालावं लागते. तुम्हाला सांगतो, एका दिवशी जर तुम्ही पारा द्यायला आल्या तर आजूबाजूचे लोक म्हणतात आजवर मोठा कमाई केलाय, काय काय केलाय काय माहित नाही काय म्हणतात. एक चांगलं तुम्ही काम उभारा, 10 वाईट गोष्टी तुमच्या नशिबाला आल्याशिवाय राहणार नाहीत. एखाद्यानं कधी नाही ते चुकून देवाला पाणी टाकायला जाऊ द्या, जाताना वाटणं 5-6 जण म्हणतात तुली कोण दिवस निघालाय म्हणतात. पण तात्पर्य एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्या गोष्टीची सुरुवात
वाईट झाली त्या गोष्टीचा शेवट गोड होतो. आणि ज्या गोष्टीचा शेवट गोड झालाय त्याचा तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टीचा सुरुवात गोड झाली त्या गोष्टीचा शेवट कडू होतो, वाईट होतो. उदाहरण, परमार्थामध्ये सुरुवातीला त्रास होतो, परमार्थ सुरुवातीला वाईट वाटतो, त्रासदायक वाटतो, कडू वाटतो, पण परमार्थाचा शेवट हा गोड होतो. आणि प्रपंच हा सुरुवातीला फार गोड वाटतो. माणसाला वाटते लग्न झालं की समस्या सुटल्या, बरोबर आहे. म्हणजे एखादीचं पोरग बिघडलं की माणसं काहीच म्हणत काय नाही हो, त्याचं भाजून टाका, बरोबर, त्याचं लग्न करून टाका. आता विचार करा, लग्न ही विधी जर माणसं सुधारण्याची असली तर हे एवढं जे चालू आहे याची काही गरज पडत होती काय? लग्न हा सोहळा जर माणसं सुधारण्याचा असला तर या गोष्टीची गरज पडत नव्हती. झाले की नाही तुमचं विनयकरी? पण लग्न झालंय की तुमचं? किती बार? दत्ता प्रभू त्याच्यासाठी म्हणालो तुम्हाला सांगतो, बरीच पंचायत आहे आता लग्नाची. बरेच पोरं आता आमच्या इकडं कोणी असले तर ओळखी पाळखी लावायचं. आम्ही काय तुम्हाला वाईट पोराच्या ओळखी देईना, कारण तुम्ही चांगलं आम्हाला हे करता ना त्याच्यामुळे. उदाहरण सोडून द्या, सामाजिक जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपल्या फार महत्वाच्या आहेत की हे सगळं कडू कडू वाटते आणि प्रपंचामधलं गोड वाटते. लग्न केलं म्हणजे समस्या मिटली. किती जणांच्या मिटल्या नाहीत. त्यानंतर माणसं म्हणतात लग्न झालं की सुधर नाही. सुधरते हो, थांबा की त्याला एखादी लेकरूबाळ होऊ दे, एखादी पोरगी होऊ द्या म्हणतात, गिरी वाटवर येते. लग्नावरलं पोरीवर जाते. म्हणजे अपेक्षा वाढत जातात, माणूस हा सुधरत नाही. या भौतिक गोष्टीतून माणूस सुधरत नाही. संसारातल्या माणसाला संसारातली सुधारणूक देण्याकरता माणसं संसाराची जाडजोड लावतात. हे असं झाल्यावर सुधारणा होत नाही. संसारातल्या माणसाला जर सुधारायचं असेल तर त्याला इकडं आणावं लागते, या दवाखान्यात ऍडमिट करावं लागते, तेव्हा त्याचा रोग निघून जाते. आणि तेव्हा त्याला दोन्ही गोष्टी करायच्या कळतात. ते दोन्ही गोष्टी कोणत्या? प्रपंच परमार्थ साधतील कोणी? प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही. प्रपंच परमार्थ साधतील प्रपंच
प्रपंच दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय. सुखाच्या प्राप्तीकडे जायचं असेल तर प्रपंच आणि परमार्थ नीटनेटका करायला जमावा लागतो. संसारही योग्य आणि परमार्थही योग्य. एकाही ठिकाणी माणूस फाटका नसतो, फाटका नसू नये. तसं या ठिकाणी जर आम्हाला दोन्ही साध्य करायचं असेल, निर्वाणीच्या सुखापर्यंत जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. संताची संगत सुखकर संसारी वाया येरझारी शिनोनो. संताची संगत जर सुखाने या संसारी केली तर दुःखकर असणारा संसार सुद्धा सुखकर होते असं म्हणतात. कुठं तरी तुम्ही ऐकलं काय बरं संसार सुखाचा होय, संसार सुखाचा होय असं कुठे ऐकलं नाही आपण. संसार सागर दुस्तर भ्रांती माया पहिलं पार चिंता पडले पार माझी चिंता तुझे कोण संसार हा दुःखाचंच मूळ आहे असं बऱ्याच साधारण सांगितलं. संसार दुःख मूळ चहू कडून इंगळ. संसार हे दुःखाचंच मूळ आहे. बऱ्याच ठिकाणी एका कवीने सांगितलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. असा असणारा हे संसार. इथं चटके आहेत, दुःखाचे चटके भोगत भोगत हा संसार करावा लागतो. परंतु हा संसार जर तुम्हाला करायचा असेल तर प्रपंच आणि परमार्थाची जाडजोड लावावी लागते. ही जाडजोड जर लागली तर हा संसार सुद्धा आपल्याला सुखाचा होतो असं महाराज सांगतात. ठीक आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर वाणीवर उपदेश केला की ही वाणी व्यर्थ खर्चू नका. या वाणीने मालकाचं भजन करा. वाणीलाच केला नाही, एका चरणामध्ये दोन्हीला उडवलं. एका चरणामध्ये दोन्हीला उडवलं. आनंद वाचून वाणी न वेचावी, श्रवण करावे आनंद गीता. ऐकावं काय हे सांगितलं. ऐकावं काय? उपदेश डोळ्यावर संपला, वाणीवर संपला. आता माणसाने जीवनात काय ऐकावं याच्यावर उपदेश केला. श्रवण करावी आनंद गीता. आनंद गीता म्हणजे गीता बाईची छोटी बहीण ती आनंद गीता नव्ह. गीताबाईची छोटी बहीण आनंद गीता असं नाही. आनंद गीता हे परशास्त्र. तुम्ही जर श्रवण केला तर जीवाचा उद्धार होते. थांबले बापूजी पाटील, थांबा. बापूजी पाटील थांबले आणि विचारलं आनंद गीता कस काय? सार विचार नाही, अजरामर नाही, निजात्मबोध नाही, परमहंस नाही, चित्तप्रकाश नाही, ब्रह्मांड गोळ नाही, आनंद नाम चिंतामणी नाही, आनंद परबोध नाही, आनंद कंद नाही, आनंद बोध नाही, परमहंस गीता नाही, अवधूत गीता नाही. याच्यापैकी तुम्ही आनंद गीताचं का सांगितली हा प्रश्न केल्यावर त्या ठिकाणी बाळगी महाराजांनी बापूजी पाटलाला घेऊन गेले. आनंद गीतेमध्ये काय सांगितलं? जो मोक्ष पदाचा दाता तो भजावा सर्वथा, लागावे आनंद पंथा हा जीवाचा धर्म. बापूजी पाटलाच्या बोटाला धरलं आणि आनंद गीतेमध्ये इथे एक ओवी आहे बघ की जो मोक्ष देणारा दाता आहे तो जीवाचा धर्म सांगणारा आनंद मालक आहे. आणि या मालकाच्या भजनाला लागणं म्हणजे आपला धर्म आपण स्वीकारणं, आपल्या धर्माचं पालन आपण करणं, हे आपल्या जीवाचा धर्म आनंद गीता शिकवते. म्हणून आनंद गीता श्रवण करा हे उत्तर दिलं. का? आपल्या जीवाचा धर्म बऱ्याच जागी शरीराचे धर्म शिकवले. शरीराने कोणी हिंदू, कोणी मुस्लिम, कोणी शीख, कोणी असे धर्म वेगवेगळे झाले. पण जीवाचा धर्म सांगणारी जगातील जर कोणती गीता असेल तर ती आनंद गीता आहे. आणि ती आनंद गीता श्रवण केल्याशिवाय आपला वेळच जाऊ देऊ नका असं बापूजी पाटलाला सांगितल्यानंतर बापूजी पाटलाला सांगितलं ठीक आहे, बरोबर आहे, सगळ्याही गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. परंतु या गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी आडव्या बी येतात.
काही गोष्टी चांगल्या करायच्या झाल्या, काही गोष्टी आडव्या येतात. मग आडव्या येणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये विघ्न कोण्या गोष्टीचं येते, आणि विघ्न जर आलं तर या विघ्नाचं निवारण आम्ही कसं करावं, हा प्रश्न बापूजी पाटलांनी बाळगीर स्वामीला केला. त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आनंद नामी लीन करोनी जीवाशी पवन करा बापा. बापूजी पाटलांनी विचारलं, महाराज याच्यावर काय अडथळे सांगितले आहे ना? अडथळ्याशिवाय मार्ग नाही. अडथळा म्हणजे हे मन. हे मन कसं आहे? 10 कर्मेंद्रिय आपल्यामध्ये 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. हे कार्य करत असतात, परंतु हे आपल्या स्वतःच्या मर्जीने नसून मनाच्या मनावर हे चालत असतात. मनाने जो आदेश दिला त्याप्रमाणे ही कमिटी आपल्या शरीरामध्ये काम करत असते. आणि या कमिटीचं व्यवस्थापन करणारा जर मुख्य मालक कोणी असेल तर तो मन आहे. मन या गावचा मुख्य आहे. मन या गावचा तुम्हाला सांगतो सरपंच आहे. मन या गावचा अधिकारी आहे. मग आता हे अधिकारी आम्हाला कुणाला कसं करू दे, हा प्रश्न केल्यावर त्याला काही अवघड नाही. अधिकाऱ्याला काय करा, त्याची मुंडी धरा. कोणाची? अधिकाऱ्याची मुंडी धरा, म्हणजेच मनाची मुंडी धरा. आणि त्याला धरून कुठं घेऊन या? इकडं घेऊन या, परमार्थामध्ये घेऊन या. सद्गुरु महाराजांच्या चरणी त्याला अर्पण करा. आनंद नामामध्ये त्याला लीन करा. लीन म्हणजे मिसळून टाका. त्याला, या मनाला आनंद नामामध्ये मिसळून टाका. मिसळून जर टाकल्या तर तुमचं बरं होते, नाहीतर यानं कोणाचं लई जणाचं बरं होऊ दे नाही. नको नको मना दुष्ट ही वासना, तेने गुरु राणा अंतर.
देवापासून दूर गेलेत, संतापासून दूर गेलेत. संतापासून देवापासून दूर जर जायचं नसेल तर रामदास स्वामी सुद्धा सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सर्व इच्छा मात्र ते. या मनाला प्रसन्न करून घ्या. मन प्रसन्न असेल तर सगळ्या गोष्टी प्रसन्न होतात. आपण मन आपलं प्रसन्न नाही आणि देव प्रसन्न करायच्या भानगडीत पडतो. देव प्रसन्न करायच्या अगोदर मन प्रसन्न करावं लागते. या मनाजीरावावर ताबा मिळवावा लागते. याला आनंद नामामध्ये लीन करावं लागते, तर जीवाचा उद्धार होते. परंतु झालंय कसं, आता आपली शाळाच कमजोर पडली. आपल्याला सांगणारे सद्गुरू महाराज जर आपले सद्गुरू महाराज जसे असतील तसं होते बरं का. जीवाला हित करून घ्यायचं असेल तर गुरु महाराज आपले पाहिजेत. आपला शिक्षक चांगला पाहिजे, आपला शिकवणारा धनी चांगला पाहिजे. एकदा काय झालं, एक पोरग इंग्लिश मीडियम मध्ये होतं. एकही जोक चांगला नाही म्हणशाल तुम्ही तुम्हाला. प्रभू एवढं लेकरू याच्यावर जरा मोठा असं इंग्लिश मीडियम मध्ये शाळेत जात गेले. शाळा जात गेले, भलते घरचे अप्रूव्ह करत गेले, आमचा पप्या इंग्लिश मीडियम मध्ये हाय, आमचा पप्या इंग्लिश मीडियम मध्ये हाय. माय सांगायची, बहीण सांगायची, भावकीचे सांगायचे, सूर्यधर सांगायचे. 15,000 रुपये फी भरली होती, पण आमचा पप्या इंग्लिश मीडियम मध्ये हाय. सर्वांना अप्रूप वाटायची. शिक्षकांनी जवळ बोलले, पप्या इकडे ये बरं, तुला एक इंग्लिश शब्द शिकवतो, ते शब्द पाठ कर बरं. मग त्यावेळेस पप्या म्हणला, सर सांगा कोणता होय. त्याने म्हणला, त्या शब्द सांगायला सुरुवात केली गुरुजीने सांगितलं, मन बरं इलेक्ट्रिसिटी मन. काय मन? इलेक्ट्रिसिटी मन. वर्ग पप्या म्हणला इलेक्ट्रिक किटी सर. म्हणला नाही इलेक्ट्रिक किटी नाही, इलेक्ट्रिक सिटी मन. इलेक्ट्रिक किटी सर. म्हणला अरे इलेक्ट्रिक किटी नाही, इलेक्ट्रिक सिटी मन. नाही सर म्हणला, इलेक्ट्रिक किटी म्हणला. अजून 4-5 वाजता हे मुद्दामूनच करायला म्हणजे. आता हे मुद्दामून करायले. त्याच्या बापाला बोलवलं पाहिजे, बापाला बोलवलं. बापाला म्हणले, पोराला तुमचं असं शिकवालो. तर हे म्हणायला तयार नाही. म्हणले इलेक्ट्रिक किटी म्हणाले. म्हणले इलेक्ट्रिक किटीच म्हणाले. म्हणले काय करावं नंतर बाप म्हणला, सर म्हणला पोरगा लहान आहे, त्याची कॅपॅसिटी नाही होत एवढी. म्हणला आता प्रभू लाडात वाढले, त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही. म्हणला आता बापानं कॅपॅसिटी म्हणल्यावर गुरुजीला दिलपर गोळी खावा लागली. तुम्हाला सांगतो, गुरुजीने आपल्या बॅग मध्ये बीपी वाढायची गोळी होती, ती काढली, तांब्यावर पाणी घेतलं आणि गोळी खाली. पोरग किती म्हणाले, काही हरकत नाही, बापाही किती म्हणालाय. आता आपली ड्युटी संपत्ती काय की म्हणून आज्याला बोलवा म्हणले. त्याच्या आज्याला बोलवा म्हणून काय केलं, आज्याला बोलवला, माणूस वाटवलं. आजा काठी टेकी शाळेमध्ये आले. काय झालं गुरुजी म्हणले, कस काय बोलल्या, तुमच्या नाताला आम्ही शिकवल्या, तुमचा नातू बराच वेळच म्हणल्यानंतर बी काही सुधारणा होणार चली, शिट्टी काही म्हणच ना चले. म्हणले हे किट्टीच म्हणाले. म्हणले बरं बापाला म्हणल्यावर तुमचा मुलगा म्हणालाय. म्हणले याची तेवढी कॅपॅसिटी नाही. तेव्हा आजोबांना सांगितलं. गुरुजी म्हणले जाऊ द्या, आम्ही इज्जतदार माणसं व्हा आणि असं काही तुम्ही कोणाला म्हणू नका, तुम्ही याची पब्लिसिटी करू नका. आता होईल काय सुधारणा अशानं. लेकरू तसं बाप, बाप तसा आज्या. अशी जर शाळा झाली, अहो अशा शाळामध्ये तुम्हाला काय सांगतो, एकदा असं त्याच्यावरून दुसरं आठवलं. आता जवळून गेल्यावर माणसानं कशाला सोयरा जवळ असतो त्यालाही बोलून लाव, तसं याच्यावरून आठवलं. एका शाळेमध्ये काय झालं, काही शिकवत गेलं नाही गुरुजी, पण एका दिवशी इन्स्पेक्शन आलं. त्या ठिकाणी शाळा तपासायला साहेब लोक आले आणि याच्या आहे म्हणून 10 मिनिटांनी कळालं की गुरुजी म्हणले, पोरं काही जरी साहेबांनी विचारलं लक्षात ठेवा. म्हणले काही जरी विचारलं फक्त मजाकडे बघायचं. म्हणले मी तुम्हाला उत्तर सांगतो तेच उत्तर द्यायचं. म्हणले काय हरकत नाही. साहेब लोक आले. साहेब लोकांनी वर्गात आले. पिंट्या उठ बाळा. म्हणले पिंट्या उठला. उठल्याबरोबर त्याने प्रश्न विचारला साहेबांनी, छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला. आता यांना की गुरुजीकडे बघितलं. गुरुजीने काय सांगितलं होतं, मजाकडे बघा फक्त. हा कुठे झाला म्हणल्यानंतर गुरुजीने गाडीच्या किल्ल्या काढल्या, चाब्या काढल्या आणि चाब्या अशा हलविल्याबरोबर ही किल्ल्या हलवल्या. पोरानं बघितलं. पिंट्या म्हणला, सर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. वा 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 हुशार, टाळ्या वाजल्या सगळ्या. किल्ल्यात झाला म्हणजे त्याला वाटलं जमलंय.
बरं बाळा, आता ज्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते किल्ला कुठं आहे बरं? त्या मास्तरनं चाब्या खिशात ठेवल्या होत्या. सांगतो सर सोपा म्हणला, ज्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला आमच्या गुरुच्या खिशात आहे. आता अशी जर शाळा झाली, दृष्टांत संपला, अशी जर शाळा झाली तर विद्यार्थ्यांचा विकास होत नाही. असे जर शिक्षक गुरु रूपाने आपल्याला भेटले तर आपल्या जीवाचं हित होणार नाही. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये गुरु हा बळकट असावा, गुरु हा ज्ञानी असावा. गुरु करावा ऐसा कोण, जो दाखवी निज धनाचे धन. निज धनाचंही धन दाखवणारा गुरु करावा. नाहीतर कसं आहे, सार विचारमध्ये सांगतात, गुरु असती घरोघर परी सद्गुरु विरळाची दातार. माया मोहातीत परात्पर भाग्यावीन सापडेना. मग ते घरोघर असणारे गुरु ते गुरु करू नका. जीवाच्या सद्वस्तूचं ज्ञान देणारा म्हणजे ब्रह्मवस्तूचं ज्ञान देणारा. आता ब्रह्मवस्तू कशाला म्हणावं हा प्रश्न असेल, चला निजात्मबोधामध्ये जाऊया. तिथे सांगितलेलं आहे, जीवाची अविद्या छेदिजे, शिवाची माया छेदिजे, उभयताशी निरशिजे, याशी बोलीजे शुद्ध ब्रह्म. जीवावरली अविद्या, शिवावरली माया काढून जो ब्रह्म होतो. आता हेच ब्रह्म झालंच पाहिजे असं आम्हाला काय गरज आहे? असं जर वाटलं, चला भूपाळ्यामध्ये जाऊया. उठून या प्रातकाळी भजन करा सद्गुरूचे. जीवा ब्रह्म पावन करी हे ब्रीद साचे. जीवाला ब्रह्मच करून घेऊन जावं लागते आणि ती अवस्था प्राप्त होण्याकरता हे मन आम्हाला फार सतवते. या मनाला काबीज करावं लागते आणि भजन करावं लागते. एक बार तुमचं मन त्या थंडीतून बाजूला काढा, आपण सुद्धा भजन करूया. सर्वांनी आपापले हात वर करा. ज्याला ज्याला हात येणं वर करा आणि विशेष म्हणजे आपले आपलेच हात वर करा. आपले आपलेच हात वर करा. करा वर करा, काय नाही, जरा वर करा. सर्वांचे धन्यवाद. खरंच आनंद वाटला सर्वांनी. मी तुमच्यापेक्षा लहान असून मजा ऐकल्याबद्दल. कारण का सर्वांनी आदर ठेवला तसं तुमचे खिशे एक बार बघून घ्या. कसं आहे, दोन्ही हात वरी केल्या होत्या. खिशामधले जर कोणी पैसे काढून घेतले असले तर मी जबाबदार नाही, आधी सांगून ठेवा. होय महाराज,
बऱ्याच गाव एका गावामध्ये झालं असं, मी आता करा करा वरी करा म्हणून सांगलो, त्याने केले मजा ऐकून मोठेपणा केले, झालं सगळं चांगलं झालं. माणूस एकाला जोरात 2000 रुपये द्या म्हणला. मी म्हणलो मला द्यायचं तुम्ही तुम्हाला देताय नाही, 2 द्या म्हणला. मी वरी हात करा नाही खमिसातले पोरं काढून देते. तसं तुमच्या इथं झालं सर मला. तथा प्रभू ही संस्कृती खूप पावन आहे, पवित्र आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे. छत्रपती शिवरायांच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हा सुसज्ज सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. जगाच्या पाठीवर कुठेही जा, इतिहासामध्ये तुम्ही शोध घेऊन बघा, कुठेही जा, परंतु महाराष्ट्रासारखी पावन संस्कृती जगात कुठंच नाही. एवढी पावन असणारी संस्कृती आमच्या छत्रपती शिवरायांच्या याच्यामध्ये आहे. ही संस्कृती पावन बनवायला सजासजी झाली नाही हो, हिला पावन करावं लागलं, तयार करावं लागलं. तुम्हाला सांगतो कशाच्या जोरावर, कशी घुसती पार शिवरायाची तलवार, जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसती पार शिवरायाची तलवार. त्या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती, केले राज्य असे जो कुणी या महाराष्ट्रावरती, केलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबाने थोर, कशी घुसती पार या ठिकाणी संस्कृती बनवावी लागली. तलवारीच्या जीवावर ही संस्कृती उभी राहिली. तुम्हाला सांग, तलवारीच्या जीवावर ही संस्कृती निर्माण केली छत्रपती शिवरायांनी. म्हणून आजता गाय दगड धोंड्यावर सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव गाजते. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव दगडावर नाव गाजण्याच्या अगोदर दगडासारखे ज्यांचे हृदय होते, ते दगडासारखे हृदय अगोदर माणसासारखे ज्यांना करावं लागतं. दगडासारखे जे हृदय होते ते हृदय माणसासारखे बनवावं लागले. माणूस होते म्हणून हा पराक्रम त्यांनी केला. माणसाच्या रूपामध्ये येऊन माणसं माणूस होत नाही, परंतु अगोदर माणूस झाले. माणूस झाल्यानंतर तुम्हाला सांगतो काय होते. एक सुंदर काव्य आहे बघा. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर ते बांधत होता मंदिर, बांधत होता अशान राजा पुतळ्या पाशी, अशान राजा
निर्माण केलेलं हे स्वराज्य होत तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मासाठी ज्यानं मरायला शिकवलं ते छत्रपती शंभूराजे. या दोन्हींचा पराक्रम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही आणि पाठीमागे घालू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ या दोन्ही छत्रपतींना घडवणारी माता जिजाऊ होती. या दोन्हींनाही घडवणारी माता जिजाऊ होती. म्हणून हे शक्य झालं. अगोदर जिजाऊ बनावं लागते, नंतर शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला येतात. वस्तुतः तुम्हाला सांगतो बाप आणि आई ही सुधारण्याची गरज आहे. बाप आईनं बापा आपल्या लेकराला चांगले संस्कार दिले पाहिजेत हे सर्वजण सांगतात, परंतु आई सोबत आणि बापा सोबत सुद्धा ज्यानं संस्कार दिलेत, ज्यानं लेकरांना सुद्धा तसंच वागलं पाहिजे. आईचे बरेच गोडवे गायले जातात, बापाचं सुद्धा कुठंतरी कौतुक केलं पाहिजे. कारण का बाप फाटकी चप्पल वापरतो पण पोराला त्या ठिकाणी नवी चप्पल कसल्याही प्रकारची ब्रँडेड घेऊन द्यायला मागे पुढे बघत नाही. असा असणारा उदार बाप असतो. बाप फाटके कपडे लेवून कुठेही जाऊ शकतो, पण आपलं पोरग जर एखाद्या दिवशी फाटका कपडा लेवला असेल तर ते बाप सहन करू शकत नाही. एवढं बापाचं हृदय असणार लेकरासाठी असतं मला सांगतो. त्यासाठी एक कवी सुंदर सांगतात, बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याच काळीज गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाबा तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप असणारा तुम्हाला सांगतो, एकदा एका वृद्धाश्रमामधली गोष्ट आहे. एका आई मेल्यानंतर एका पोराला बापानं लहानाचं मोठं केलं, नोकरीला लावलं, लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या आलेल्या मॅडमनी सांगितलं की तुमचे बाबा तरी इथे हवेत, नाहीतरी मी तरी इथे राहील, असं मॅडमनं सांगितलं आणि सरनं ऐकलं आणि बाबाला वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलं. बाबाला भेटण्याकरता एकदा गेले, काहीच मागितलं नाही. बापानं सांगितलं की या वृद्धाश्रमासाठी काही पंख्याची व्यवस्था करून ठेव, सुंदर असे पंखे बसवून दे. बापाला काय मागा म्हटल्यावर सुद्धा बापाने काहीच मागितलं नाही. पंखे दे, पंखे आणून दे. पंखे कस काय दे मला बरेच दिवस गेले. येतो बाबा, देतो बाबा, येतो बाबा, देतो बाबा म्हणण्यामध्ये बरेच दिवस निघून गेले. काही दिवसानंतर त्याच्या बाबाचा अंतकाळ जवळ आला आणि त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीमध्ये नमूद करून ठेवलं की माझा पोरगा आल्यानंतर तरी ही चिठ्ठी द्या. बापाचा अंतकाळ जवळ आला, बाप मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर त्याला बोलवून घेतलं आणि ही तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी चिठ्ठी ठेवली आहे, ती चिठ्ठी वाचा. ज्यावेळेस त्या पोरानं इकडे लक्षपूर्वक ऐका, ती मावशी रोज येत तुमच्या गावात आता प्रभू त्यावेळेस चिठ्ठी त्या पोराच्या हातामध्ये दिली आणि ती चिठ्ठी त्या पोरानं उघडली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुला बऱ्याच वेळास मी सांगितलं की माझी तुझ्याकडे काहीच मागणी नाही, तर छोटीशी आहे की या वृद्धाश्रमामध्ये पंखे बसवून द्या. तर पंखे कशासाठी तुम्हाला सांगतो, तर पंख्याचं कारण चिठ्ठीमध्ये नमूद केलं होतं. काही दिवसानंतर तुलाही पोरगा आहे आणि तुझंही पोरगा सून येईल आणि त्याची पत्नी तुला घराच्या बाहेर काढेल. त्यावेळेस तुला इथं आल्यानंतर इथं मच्छर आहेत, इथं गरमी आहे, मला जे सहन झाले ते मच्छर, ते गरमी, ते दैनंदिन अशी अवस्था ते तुला सहन होणार नाही. तुझ्या व्यवस्थेसाठीच तू पंखे बसवून घे, असं त्या चिठ्ठीमध्ये नमूद केलं होतं. पोरांनी बघितलं आणि धडधड तुम्हाला सांगतो अश्रू लागले. कारण का जे काहीच जरी आपल्यासाठी नसलं, शेवटी सुद्धा बापाने कोणासाठी मागितलं की मेल्यानंतर तुझी व्यवस्था झाली पाहिजे म्हणून पंखे बसवून दे. ही आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यथा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो बरेच जण म्हणतात प्रगती झाली, देश सुधारला, खूप अच्छे दिन आले असं प्रत्येक जण म्हणतात. परंतु ज्या दिवशी आपला देश सुधारला आणि प्रगती झाली मला हरकत नाही, ज्या दिवशी वृद्धाश्रमाला कुलूप लागतील त्याच दिवशी आपला देश सुधारला. तोपर्यंत आपला देश सुधरू शकत नाही पूर्णपणे.
ज्या दिवशी आपले आई बाप घरामध्ये सुखी झाले त्याच दिवशी इथला परमार्थ थाटात करा. आई बाप दुखात असतील आणि तुम्ही जर इथं येऊन कंबर बांधून उड्या मारत असाल तर तो परमार्थ तुमचा वाया जाईल. कारण का इथं जर परमार्थ थाटात करायचा असेल तर आपले आई बाप सुद्धा थाटामध्ये राजासारखे घरी असले पाहिजेत. त्याचाच परमार्थ यशस्वी होतो. जास्तीचं बोलत नाही. आता बराचसा वेळ जवळजवळ संपलेला आहे. बाळगीर स्वामी आणि बापूजी पाटील यांच्या जीवनातील गुरु शिष्य संवादातील अभंगाची चर्चा ज्ञान चर्चा चालू आहे. त्यामध्ये अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सुंदर असं मनाला उपदेश केला की मनाला आनंद गावामध्ये घेऊन जा, जेणेकरून हे मन तुमच्या दृष्टीला द्रेत काढण्यासाठी मदत करू देईल. त्यानंतर तुमच्या वाणीला आनंद मालकाचं भजन करण्यासाठी हे मन आडवं येणार नाही. त्यानंतर तुमच्या श्रवणाला आनंद गीत ऐकण्याकरता हे पुढे आडवं येणार नाही. हे आधी आडवं येणार नाही. त्याला आडवं नेऊन नामामध्ये सद्गुरूच्या चरणापुढे आडवं पाडा. त्यावेळेस तुमचा उद्धार व्हायला फार अवघड राहणार नाही. असं सगळं करायचं आहे. पण का करायचं आहे? परत बापूजी पाटलांनी प्रश्न केला. परत उत्तर बाळगीर स्वामी दिला अभंगाच्या 4थ्या चरणात. बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐसे घरी, बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐसे घरी, स्वामी म्हणे
भजावे द्विताशी त्यागावे सर्वाभूती पहावे भगवंत आनंदा वाचूनी वाणी नवे चावे श्रवण करावे आनंद गीता आनंद नामी लीन करोनिया मन जीवाशी पावन करे बापा आनंदा वाचूनी वाणी नवे चावे श्रवण करावे आनंद गीता बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐसी घडे बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐसी घडे देता द्रव्य कोडी मिळे नाम आनंदा वाचोनी वाणी नवे चावे श्रवण करावी आनंद घेता। आता हे सगळ्या गोष्टी का करायच्या इथपर्यंत आपण आहोत। हे सगळ्या गोष्टी का करायच्या, आनंदाचं भजन का करावं, का केलं पाहिजे, वाणीनं आनंद मालकाचं नाम का घेतलं पाहिजे, श्रवणाने आनंद गीता श्रवण का केली पाहिजे, काय आवश्यकता आताच आहे का, असा प्रश्न ज्यावेळेस केला त्यावेळेस हे चरण सांगितलं की बाळगीर स्वामी म्हणे बापूजी ऐशी घडी देता द्रव्य कोडी मिळेची ना। हे आता जे भेटलेली तुला घडी म्हणजे काळ, हे काळ जर असाच वाया गेला तर परत हा भेटणार नाही। त्यासाठी दुसरं उदाहरण काय सांगू उत्तराया, हे वय जाऊ नदीचे गावाया कोटी कोटी रुपये खर्च केलिया एक क्षण मिळेना आयुष्याचा। आयुष्याची मिळालेली ही घडी, हा वेळ फार महत्वाचा आहे। हा जर गेला तर तो परत भेटणार नाही। देता द्रव्य कोडी, कोडी हा शब्दाचा अपभ्रंश झालाय। देता द्रव्य कोटी हा शब्द त्या ठिकाणी किती कोट्यान कोटी रुपये जरी द्रव्य दिलं तरी त्या ठिकाणी पुरणार नाही आणि गेलेला क्षकंद आपला भेटणार नाही। आता भेटलाय परंतु भेटून सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येत नाही। कशासाठी भेटला आणि आपण काय करत बसलो, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना है शराब रे, भगवान के नाम से मोह मोल दिया, अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोल दिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया जिसे पाना था जीवनात जे मिळवायचं होतं तेच नाही मिळवलं तर काय मिळवलं। तुम्हाला सांगतो एक वाक्य आहे, काल परवा एक पिक्चर आलता आपल्या इकडं, मराठी पिक्चर, आपल्या रितेश देशमुखचा मराठी पिक्चर कोणता होता बरं, हा कोणता होता, वेड, बरोबर आहे वेड। हा कोण आजोबाने सांगते ते पांढरे केस झाले, त्याने सांगले तर हा तिकडे त्याने सांगितलं पिक्चर बघा, वेड पिक्चर आला होता। त्या पिक्चर मध्ये काय शिकावं काय शिकू नये हे आपला संबंध नाही,
परंतु एक वाक्य त्या पिक्चर मध्ये शिकण्यासारखं आहे. कोणतं वाक्य आहे? जीवनात जे मिळवायचं आहे तेच नाही मिळवलं तर मग काय मिळवलं? असं कोण कोणाला म्हणलंय बरं? कोण कोणाला म्हटलं असं? जीवनात जे मिळवायचं आहे ते नाही मिळवलं तर काय मिळवलं असं कोण कोणाला म्हटलं? कोणी कोणाला म्हणजे आपल्या काय करायचं? आपलं आपलं बघू दे. मग जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला जे मिळवायचे आहे कोणत्या? सबके लिए खुला है मंदिर ये हमारा हमारा सबके लिए खुला है. सगळ्यासाठी खुला असणार हे मंदिर, हा कार्यक्रम, हा सप्ताह. इथं येण्यासाठी काही कोणतं प्रमाणपत्र लागते का? लागत नाही. कोणत्या प्रकारचं खरंच माणसाची वयाची भरती झाली पाहिजे त्यालाच गेटच्या मध्ये घेतात असा नियम आहे का? नाही. लग्न करण्यासाठी किती वर्षाचा नियम आहे? 21 मुलाचा 18 मुलीचा. पण टाळ वाजवण्याकरता नियम आहे काय? नाही. टाळ वाजवण्याकरता हे पोरही वाजू शकतात. आमचे हे उभं टाकले सगळे आता तुम्हाला आजोबा म्हणून लागेल ना? आजोबाच्या वयाचे झाले जरा सगळे. आणि विशेष म्हणजे हिला हात विनातो म्हणजे आजोबा जरी टाळ वाजले तरी जमते. या पोरालाही टाळ वाजवायला जमतात. त्याच्यापेक्षाही छोटा मुलगा आहे यालाही टाळ वाजवायला जमते. तसं लग्न जमत नाही बरं काय? आता तरुण पोराचं लग्न होण्यासाठी अटच आहे. परमार्थामध्ये अट नाही. प्रत्येक गोष्टीला प्रपंचामध्ये अट आहे. पेरणी करायचं झाला तर तुम्हाला सांगतो ते चाड आणि नळ ज्याला झुकता येते त्याला झुकता येते. कोणाला झुकता येते का? झुकता येत नाही. म्हणजे संसारामध्ये अट आहे, इथं अट नाही. इथं कोणी या. त्यासाठी बाळगीर स्वामी दुसऱ्या एका ठिकाणी सांगितलं, उठा लहान थोर नारी आणि नर ब्राह्मण आदी शूद्र जावे वेगी. जातीचं नाही, कशाचं नाही, वेळेचं नाही, इथं बंधनच नाही. कोणी बी या, आनंद घ्या असा सुंदर सप्ताह नियोजित केला. बाळगीर स्वामींनी सुद्धा बापूजी पाटला तेच सांगितलं, बाबा आयुष्यामध्ये 100 वर्ष आयुष्य आहे ते झरझर निघून चले. आईसी घडी मिळेची ना म्हणजे भेटतच नाही अशी घडी तुला भेटलेली आहे. याचं तीज करून घे. की 4ही चरण आता आपले संपले. 4ही चरणाचा माझ्या मतीप्रमाणे अर्थ करण्यात आला. सुंदर असे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. सर्व गावकरी मंडळी आमचे दादा धोंडीबा पाटील दिडशिरे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं. धोंडीबा पाटील दिडशिरे अतिशय आमच्यासाठी प्रेमाचं व्यक्तिमत्व. खरोखरच कधीही भेटलं, कधीही फोन केलं तर फक्त दादा हा शब्द त्यांच्याकडून ऐकायला भेटतो. दादाशिवाय दुसरा शब्द वापरतच नाहीत. नेमानं ते आमचे दादा होत, पण तेच आम्हाला दादा म्हणतात. याच्यामध्ये म्हणजे हे प्रेम आहे आणि असंच प्रेम चालत राहो. बऱ्याच दिवसांपूर्वी या ठिकाणी भजनाचा सुद्धा योग ह्या गावकऱ्यांनी दिला होता. किमान 10 ते 12 वर्षाखाली इथंच भजनाला आम्ही आलो होतो आणि येऊन मस्त भांडून घेतल्या. त्यावेळेस सुद्धा कार्यक्रम तेव्हाही चांगला झाला होता. सुंदर असा कार्यक्रम तेव्हाही झाला, आताही झाला. सर्वांची उपस्थिती खूप छान लागली आहे. महिला मंडळांना हात जोडून विनंती आहे आणि पुरुष मंडळांना सुद्धा हात जोडून विनंती आहे. तुम्हाला सख्य दोस्त असतील सगळ्यालाच, ते सख्य दोस्त अजून 2-2 वाढवा. आणि हे पैसे दिले चटे यायला आपण त्या कडपर्यंत तिथले ते सगळे भरले पाहिजेत. हे सिस्टमला पैसे दिले, त्या टेंटला पैसे दिलेत, यायला पैसे दिलेत की सगळ्यांना. यायचा हात धुवून घ्या, मोकळं करून सोडा यायला, म्हणजे आनंद लुटा. सगळेजण मिळून या. इथं हे चटया कोणत्याही रिकाम्या राहू दे नका. आता उद्यापासून येणारे कीर्तनकार अजून चांगल्या प्रकारचं ज्ञानदान करणारे तुमच्यासाठी आहेत. मग तुमच्यासाठी एकच विनंती आहे की काय करा, उद्या येताना आपल्या सख्या दोस्ताला कशाची शपथ घाला आणि त्याला कीर्तनाला घेऊन या. एका महिलेनं एक जरी महिला आणली तरी मंडप इकडला भरते. तुम्हाला तर सांगायची गरज नाही, तुम्ही बी एक आणा. जमलं तर आपापले मित्रमंडळी घेऊन या. संपूर्ण मंडप भरला पाहिजे. सुंदर असा कार्यक्रम आहे. सर्वांच्या चरणाप्रती मी नतमस्तक होतो. झालेली ही सेवा भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या चरणी समर्पित करतो. जेवढं जेवढं काय चांगलं वाटलं असेल तेवढंच स्वीकारा. जे वाईट असेल ते एक त्याचं छोटंसं गटोडं बांधून माझ्या डोसक्यावर ठेवा. जाताना फाट्यावर त्या गंगेमध्ये टाकून देतो. जे मंगळ सगळं जे राहिलंय मजत सुटलंय त्याचं गटोडं त्या गंगेत टाकून देतो आणि मीही मोकळा होऊन गावाकडे जातो. चुका पदरात घालून घेऊन जायला मी काही येणार नाही. त्यासाठी जेवढं चांगलं वाटत असेल तेवढं स्वीकारा. वाईट असेल ते सोडून द्या. विनोदाचा भाग सोडा. सुंदर कार्यक्रम झाला. सर्वांच्या चरणाप्रती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. जेवढे पारेकरी आहेत
त्यांच्या चरणाप्रती नतमस्तक होतो. अन्नदान करणारी मंडळी आहे त्यांच्या चरणाप्रती नतमस्तक होतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी पट्टी दिली देणगी स्वरूपात त्यांच्या सुद्धा चरणाप्रती नतमस्तक होतो. ज्यांनी ज्यांनी पट्टी नाही दिली त्यांच्या सुद्धा चरणाप्रती नतमस्तक होतो. कारण तुम्ही आहात म्हणून काही गोष्टी समाजाला कळतात सुद्धा. सर्वांच्या चरणाप्रती नतमस्तक इथं आलेले इथं न आलेले या कार्यक्रमाला चांगलं म्हणणारे वाईट म्हणणारे सर्वांना म्हणजे या गावातील सर्व जेवढे लोक आहेत सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम चंद्र सूर्य असेपर्यंत चालत राहावा अशी एक छोटीशी अपेक्षा भगवंताच्या चरणाप्रती करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय आनंद जय जय.